बोल बोल की वेलकम टू आवर किचन. अँड व्हॉट आर वी मेकिंग? सोया बिर्याणी. कसं बनवायचं? पहिलं काय करायचं आपण? फर्स्ट वी आर कटिंग द ऑनियन. हाऊ मेनी ऑनियन्स? 5 onions. आणि मग You have a small, then you take it 5. You have a large, you take it 4. ओके. हां. आणि मग पुढे आपण काय करणार? ऑनियन कट केल्यावर We boil the rice and make it the soya's ग्रेव्ही. ओके. हो. आता आपण याच्यात मिरची टाकणार आहे. बॉईल करताना मिरची टाकायची आणि मीठ टाकायचं. आणि मीठ. आई मीठ कुठे आहे? काय? मीठ. मीठ. हे का मीठ? हे पण आहे त्या हातात आहे ते पण आहे. मिरच्या ह्या आहेत. हा देतो. सो आता हे बॉईल करून झालंय. आता आम्ही ह्याला थंड करायला पाणी घालून. सो आता आपण राईस बॉईल करणार आहे आणि त्याच्यात खडे मसाले टाकणार आहे. काय काय टाकणार सांग? आता खडे मसाले टाकणार आहे. तेजपत्ता, दालचिनी, इलायची आणि जवयंती. आता ह्याच्यात मिरची पण टाकायची. जी सोयाबीन बॉईल करताना आपण टाकली होती ती आपण राईस मध्ये टाकूया. आणि मीठ. सो आता आपण हे पाणी बॉईल झालंय त्याच्यामध्ये राईस टाकणार आहे. हे आपण असं मिक्स करायचं कारण खाली जमा नाही झाला पाहिजे राईस आणि नीट कुक झाला पाहिजे. 50% or 60%. सो आता राईस 50 to 60% कुक होण्यात झालंय. आता काय करायचं? याला आपल्याला गाळायचं आहे. आपण हे सिंक मध्ये ठेवलंय ऑलरेडी. आता ह्याच्यात ते टाकायचं आणि पाणी जाऊन द्यायचं. आता आपण तेल टाकणार. खडे मसाले टाकू. आणि त्याच्यात आपण कांदा टाकणार. तो कांदा आपल्याला फास्ट गॅसवर स्टर करत करत लाल करायचं, ब्राऊन करायचं आणि मग कॅरेमलाइज करायचा आहे. आणि मग तो कॅरेमलाइज झाला थोडासा की मग बारीक गॅस करून त्याला कॅरेमलाइज करायचा. आता जोपर्यंत हा कांदा कॅरेमलाइज होतोय आमचा डुग्गू हे दही फेटणार आहे.
असं नको करू, त्याला ते विस्कर सारखं धर थोडंसं आणि मग कर. हां, लिटिल मास्टर शेफ आहे आमचा, लिटिल मास्टर शेफ. गुड गोईंग, गुड गोईंग. आलं ना तुझं, तू पण ते फेटतोय त्याचं पण टेक्स्चर क्रीम सारखं. फर्स्ट टर्मरिक म्हणजे हळदी आणि लाल मिरची पावडर आणि बाकीचे मसाले. थोडे थोडेसे टाकतो कारण बिर्याणी मसाला पण टाकणार आहे. मसाला अजून तुमच्या हिशोबाने टाकू शकता. एव्हरेस्ट इज बिर्याणी मसाला, नो ॲडव्हर्टायझिंग. छोटूसाच आहे तर हा टाकला आपण. मिक्स करणार, थोडंसं पाणी टाकणार. आता यात जाणार आहे डुंबुनी फेटलेलं दही. आपण दही टाकतोय. दही थोडंसं हे आपण धुवून घेऊया आणि हे मिक्स करायचं. गरमत आहे. आता ह्यात सोयाबीन जाणार. सोयाबीन ह्याला थंड करून ह्याच्यातलं पाणी असं पिळून घेतलेलं आहे. आता हे टाकायचं. How is it smelling? Nice. आता हे आपण परतून घ्यायचं सोयाबीन ह्याच्यात थोडं 5 मिनिट्स. गरम झालं ना. दे आमचा डुग्गू वेल प्रिपेअर्ड बसतो इकडं. तुला आलंय घाम. हे घे तुझा पूस. पूस. आता हे आहे सोयाबीन जे मी थोडा वेळ परतणार आहे. आणि हे तुमचं परतल्यावर तुम्ही ह्याच्यात पाणी टाका आणि झाकण लावून थोडा वेळ कोथिंबीर टाकून ठेवायचं. मग 5 मिनिट्सनं झाकण काढून मग राईस टाकायचा. ते आम्ही तुम्हाला मीठ पण. हां आणि मीठ पण. हो, मास्टर शेफ आफ्टर ऑल. दिस मास्टर शेफ इज गायडिंग मी. मीठ अजून टाकते. पाणी पण टाकणार आहे ना. आम्हाला थोडा गायडन्सची गरज लागणार आहे इकडे मिठासाठी. इट्स ओके ना. इट्स ओके. आमचा मजाक उडवला जातोय. डुग्गू ह्याच्यावर तुला काय बोलायचं. आपला मजाक उडवतोय. टेस्ट विल से इट है ना. येस. इट्स गोइंग टू बी वाव. करतो पण. इट्स गोइंग टू बी वाव. वाव. डिलिशियस.
सो आता भाजी झाली, मग आपण आता राईस टाकणार. वरनं कोथिंबीर आणि काय टाकणार आपण? कांद्याची गार्निशिंग करणार. कोथिंबीर, कोरिएंडर, येस. ओ माय गॉड, मी वितळते मी. बस. सो ब्युटिफुल लुक्स ब्युटिफुल अँड डिलिशियस. तर थोडंसं हे पाणी घेते. हे आपण तांदूळ शिजवलेलं पाणी होतं, ते टाकलेलं पाहिलेलंच तू. आय थिंक 5 या 4 टेबल्स. ओके, आपण 3 टाकले, आता हा 4 आणि हे 5. सो कॅन आता आपण याला दम साठी ठेवणार आहे. येस. सो सगळ्यांना माहिती असेल दम काय आहे बिर्याणीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट. दाखव जरा कशी दिसते ती. कसं झालंय डुग्गू? एकदम डिलिशियस.